Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जी बैठक झाली त्याच्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्यासाठी त्यांच्या पक्षात अंतर्गत चर्चा असेल, आमच्याकडे नव्हती. प्रस्ताव मांडला की नेतृत्व कोणाला द्यायचं आणि त्यावेळेला सगळे गप्प बसले. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे होते. त्यांचा हात धरला आणि त्यांचा हात वर केला आणि यांचा विचार करावा हे इंडिकेट केलं आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याच्यात त्यांची निवड झाली आणि ज्या अर्थी त्यांचा हात वर केल्यानंतर दुसरं कोणाचं नाव आलं नाही त्यावर माझी खात्री झाली की माझं ॲसेसमेंट बरोबर आहे. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की त्यांच्यात इंटरनली कधी चर्चा झाली होती आणि त्याच्यात शिंदेचा विचार हा त्यांच्या पुढे होता असं दिसतंय. त्याला आम्ही अनिर्णय होतो, आम्ही कोणी त्याच्यात आमचा सहभागच त्याच्यात नव्हता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती. हे जे सांगतायत की अजित दादा, दिलीप वळसे पाटील किंवा तटकरे हे जसे इकडचे होते ना, सुनील प्रभू सहित, मी ते नाव विसरलो होतो, सुनील प्रभू सहित सर्वजण, जसा इकडून एक ग्रुप ऍक्टिव्ह झाला होता तसा मग शरद पवार साहेबांनी तिकडनं एक ग्रुप ऍक्टिव्ह केला आणि मग ह्या ग्रुपने मिळून बस शिंदे नकोत. मग त्यांना सॉफ्ट कॉर्नर भेटले, ते स्वतःचं नाव त्यांनी तिकडून डिक्लेअर करून घेतलं की तुम्ही झाले तरी चालेल. शरद पवार साहेबांना माहिती होतं. 2014ला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्री पद तुम्ही घ्या, परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कुणाला तर त्यावर शिंदे साहेबाचं नाव आलं होतं. शिंदे साहेबाच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळं ते पद त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद तसंच राहिलं. पवारांनी शिंदेच्या नावाला विरोध केल्याचा दावा केला जातोय. तर 2014ला DCM पदाची भाजपची ऑफर. संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवरही काही आरोप केले. तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोणाला करायचंच नव्हतं की तुमच्याकडे उमेदवार म्हणून कोण नव्हतं, असं कसं म्हणू शकता? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. माझं म्हणणं असं आहे की 2004च्या वेळी ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेत आलं त्यावेळेस RR आबा असतील, भुजबळ साहेब असतील, विजयसिंग मोहिते पाटील असतील, पद्मसिंग पाटील असतील, स्वतः अजितदादा असतील, असे अनेक लोक कॅपेबल होते आणि त्यामुळं 2004ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता
की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं. ह्या गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत की पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादला गेला, त्याला विरोध का केला नाही. उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढं कोणी केलं. आणि मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान का झालं याचं चिंतन महाराष्ट्राने करावं. 2004 मध्ये सीएम पदासाठी योग्य नेता नव्हता, दादा नौखे होते असं शरद पवार यांनी म्हटलंय. भुजबळांकडे सीएम पद दिलं असतं तर पक्षात फूट पडली असती असंही पवारांनी म्हटलंय. तर पवारांनी मला उपमुख्यमंत्री केलं पण पक्ष फुटला नाही असं भुजबळांनी उत्तर दिलंय. ते कोण चालवणार त्याच्यावर याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं. अजितदादा त्यावेळी इंजिनियर होते, पण जे इतर नावं होती विशेषतः छगन भुजबळ होते, आणखीन काही होते, त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटलं नाही. त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. आज नाही उद्या, लगेच लगेच नाही. आणि त्याचा परिणाम स्टेबल गव्हर्नमेंट द्यायला आम्ही यशस्वी झालो नसतो. त्याचं ते मत आहे. मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा. काही पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला ही परिस्थिती आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या नावाला राऊतांचा मोठा विरोध होता. भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलाय. ठाकरेंना अनुभव नाही, त्यांना सीएम कसं करता राऊतांनी हे पवारांना विचारलं होतं असं राणे म्हणाले. मला सीएम करा म्हणून राऊतांनी ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आरोपही दावाही राणेंनी केला. भांडूपमध्ये बसून संजय राजाराम राऊतला मुंगेरी लाल के हसीन स्वप्न पडत होते. संजय राजाराम राऊतनी आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून एक सत्य बाहेर सांगावं की उद्धव ठाकरेच्या नावाला सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतचाच होता. ज्याला कुठला अनुभव नाही, ज्याला पक्ष चालवता येत नाही, त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का? त्यांनी स्वतःनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन, तुम्ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ह्याचे कागदपत्र बाहेर देईन, असं ब्लॅकमेलिंग आणि धमकी संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेला दिल्या नव्हत्या का? थेट पवार साहेबांना पण जाऊन सांगितलं होतं की तुम्ही माझंच नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा, असा आग्रह धरला नव्हता का? सामनाच्या कार्यालयातून किती आमदारांना फोन गेले होते की संजय राजाराम राऊतचंच नाव तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी सुचवा. तर आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. महायुतीत अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंनी उत्तर दिलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती असंही शिंदेंनी म्हटलंय. कार्यकर्ते नेते आमदारांशी ठाकरेंचा संपर्क नव्हता असंही शिंदेंनी म्हटलंय. शिवसेना आमच्याकडे आहे आणि शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. काय म्हटलंय एकनाथ शिंदे मुलाखतीत ते आपण बघतोय. 3 पक्षांचं सरकार असलं की समन्वय हवा, पण मवियात परिस्थिती वेगळी होती. मविया सरकारमध्ये मी मुख्यमंत्री नव्हतो, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती. ठाकरेंचा पक्ष कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, आमदारांशी संपर्क साधत नव्हते. आम्ही शिवसेना आहोत तर मोदींना रस्त्यावर उतरावं का लागलं असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत. शिंदेंच्या हातात दलालाची दोऱ्या आहेत असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय. शिंदेला निवडणुकीत विचारतो कोण? आम्ही शिवसेना आहोत तर नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानाला या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरून रोड शो करावा लागले. पुण्याला, मुंबईला, कल्याणला, भिवंडीला. शिवसेनेला एवढं घाबरता तुम्ही की तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीत मस्त येणाऱ्या काळात ही महाराष्ट्राची माती तुम्हाला इथं ठेवणारच नाही आहे. फक्त दलालीच्या दोऱ्या त्यांच्या हातात आहे.
टक्केवारीच्या दौऱ्या त्यांच्या हातात, बाकी कोणते निर्णय प्रक्रिया त्यांच्या हातात नाही आहे. ठाण्याच्या पण नाही, ठाणे तुम्हाला मोठ्या मुश्किलीने सीट मिळालेली आहे. त्यामुळे या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहे. तर भाजप संघात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी होणार नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राजकीय जन्म देणाऱ्या संघाला भाजप संपवायला निघालाय असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. 16वं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला 100वं वरीस धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील. ही हुकुमशाहीची नांदी आहे. ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत. चालतो असं मुळीच नाही. ती आमची मात्र संस्था आहे. आमची त्यांची श्रद्धा आहे संघावर. उद्धव ठाकरेला असं वाटतं की भाजप आणि संघामध्ये काहीतरी वितुष्ट निर्माण करण्याची आपण भाषा जर वापरली तर असं काही होतं का, हा त्यांचा एक प्रयोग आहे. पण हा प्रयोग यशस्वी होणार नाही. आमचा संघावर पूर्ण विश्वास आहे, संघाचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बीडमध्ये मुंडे भावंडांनी मला हिणवलं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. बहीण भाऊ समाजाला फूस लावून मला धमक्या देत आहेत असं जरांगेंनी आरोप केलाय. मला बीडमध्ये येऊ देणार नाही असं म्हटलंय, असाही दावा जरांगेंनी केला. तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, त्याचं भान असू द्या असं जरांगे पाटलांनी म्हटलंय मुंडे बहीण भावांना उद्देशून. मी जातीवाद केलेला नाही, कुठंच नाही. त्यांनी 2दा-3दा हिणवलेले त्यांनीच. मी सहन केलं तर केलं, नंतर माझाही नाविलाज झाला. त्यांचे दोन्ही नेते बहीण भाऊ त्यांना फूस लावायलेत. सोशल मीडियावर लिहा, त्या जरांग्याला धमक्या द्या, मारून टाका म्हणा, काय दिल्यात. तुम्हाला पाहिजे असल्यात घेऊन जा. पंकजाताई सुद्धा आपल्याच याच्यावर म्हणल्यात, त्यासुद्धा आपल्याच याच्यावर म्हणल्यात की त्याला बी फिरायचं आहे महाराष्ट्रात. ही धमकी आहे. सॉरी, बीडमध्ये यायचं आहे फिरायचं, म्हणजे तुम्ही बीडला येऊ देणार नाहीत मला. तुम्ही असले स्वप्न नका बघू माझ्या बाबतीत. हो, इतकं भयान जड जाईल की लय. पण जाऊ द्या, ठीक आहे, मी समर्थ आहे, बघतो अंगावर आल्यावर. आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात महायुती 45 आणि देशात एनडीए 400चा आकडा गाठणार. आमचं लक्ष्य पूर्ण होणार असं देशभरात वातावरण. रावसाहेब दानवेंचा दावा. पोलीस प्रशासन शासनाच्या दबावाखाली काम करतंय. सुधाकर बडगुजर यांचा आरोप. तर शिंदे गट पैसे वाटप करत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचं विधान. अनिल देसाई माझे चांगले मित्र आहेत, मात्र त्यांचं राजकीय करिअर उद्धव ठाकरेंनी खराब केलं. राहुल शेवाळेंची टीका. भविष्यात मला मुख्यमंत्री, मंत्रिपद किंवा खासदारकीची अपेक्षा नाही. पक्ष सांगेल ती जबाबदारी मान्य. छगन भुजबळांची भूमिका. मुंबईत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त. 50,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार. मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज. ठाणे लोकसभा मतदारसंघामधील नवी मुंबई परिसरात 4,000पेक्षा अधिक फौजफाटा सज्ज. मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन. मुंबईत दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी 1,106 स्वयंसेवकांची नियुक्ती. दिव्यांग मतदान अधिक सुलभ होणार. ठाण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त. राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात असणार. भिवंडी लोकसभा मतदारसंघात उद्या होत असलेल्या मतदानाची तयारी पूर्ण. सर्व मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी घेऊन जाण्यासाठी 936 वाहनांची व्यवस्था. सर्वत्र चोख बंदोबस्त. दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 320 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान. कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंक सेंटरची उभारणी. 1,960 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान. लोकसभा निवडणुकीत जिंकून आणण्याची किंवा पाडण्याची मनोज जरांगेंची भूमिका नव्हती. जरांगेंबाबतच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 36 उमेदवार रिंगणात. मात्र अर्जाच्या छाननीत 29 उमेदवार पात्र. लोकसभेनंतर कुलसचिव पदासाठी मुलाखती होण्याची शक्यता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार. शिक्षण क्षेत्रातील कामासाठी तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान. ब्रॉट टू यू बाय विगार्ड